श्रोतेहो नमस्ते. आपले सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आजच्या काळात माणूस ओळखणं हे जगातील सर्वात कठीण काम बनले. चेहऱ्यावर हसू, ओठांवर गोड शब्द आणि मनात मात्र मत्सर, स्वार्थ, स्पर्धा आणि कपट घेऊन वावरणारी अनेक माणसं आपल्या आसपास वावरताना दिसतात. नाती जपण्याच्या नावाखाली नात्यांचा वापर करणारी, आपुलकीच्या मुखवट्या मागं स्वतःचा स्वार्थ लपवणारी आणि समोर प्रेम दाखवत मागं पाय ओढणारी माणसं आज प्रत्येक घरात, प्रत्येक भावकीत आणि प्रत्येक समाजात सापडत असतात. श्रोतेहो, पूर्वी नात्यात जिव्हाळा होता, मायेचा ओलावा होता, सुखदुःखात एकमेकांसाठी धावून जाण्याची भावना होती. पण हळूहळू या भावना कमी होत गेल्या आणि त्यांची जागा तुलना, अहंकार, मत्सर आणि दिखाव्यानं घेतले. आज अनेकांना आपल्या माणसाचं दुःख पाहून वाईट वाटतं, पण त्याच माणसांचं यश पाहून आनंद होत नाही. कारण जग बदललं नाही, तर माणसांच्या मनातील विचार बदललेत. श्रोतेहो, जीवनात बाहेरच्या शत्रूंपेक्षा आपल्या माणसांच्या वागण्यातून जास्त धडा मिळतात. कारण परक्यांचा वार समोरून येतो, पण आपल्या माणसांचा वार हसऱ्या चेहऱ्याच्या आडून येतो. त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमानं वागणं आवश्यक असलं तरी प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवणं हे मात्र योग्य नसतं. नाती जपावीत, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. माणुसकी जपावी, पण स्वतःचं अस्तित्व विसरून नाही. श्रोतेहो, आज जे सुविचार आणलेत हे सुविचार हे कोणालाही टोचण्यासाठी नाहीत, तर वास्तव समजून घेण्यासाठी आहेत. जगात वावरताना कोणावर किती विश्वास ठेवावा, कोणत्या नात्यांपासून सावध राहावं आणि स्वतःचं मन कसं जपावं याची जाणीव करून देणारे हे सुविचार आहेत. कारण श्रोतेहो, आयुष्याचा सर्वात मोठा धडा पुस्तकं शिकवत नाही, तर माणसं शिकवतात. आणि काही वेळा ते धडे खूप महागात पडत असतात. बघा, पडतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही लोक आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी जवळ येत नाहीत, तर आपल्याला किती आनंद मिळालाय हे मोजण्यासाठी जवळ येतात. म्हणून प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागं चांगुलपणा असेलच असं समजण्याची चूक कधी करू नका. घरातील भिंती विटा सिमेंटच्या असतात, पण घर टिकवणारे घटक विश्वास आणि जिव्हाळा असतात. जेव्हा घरातच एकमेकांच्या पाठीमागं बोलण्याची सवय वाढते, तेव्हा भिंती उभ्या राहतात, पण घर पण कोसळून जातं. नात्यातील सर्वात धोकादायक माणूस तो नसतो जो उघडपणे विरोध करतो, तर तो असतो जो समोर गोड बोलतो आणि मागं तुमच्या प्रत्येक यशाची माती करण्याचा प्रयत्न करतो. भावकीतील काही नाती रक्तानं जोडलेली असतात, पण मनानं कधी जोडलेली नसतात. अशा नात्यांना आपुलकीपेक्षा तुलना, मत्सर आणि स्वार्थ जास्त प्रिय असतो. जगात शत्रूपासून कमी आणि आपल्या माणसांच्या अपेक्षापासून जास्त जखमा मिळतात. कारण शत्रूचा वार दिसतो, पण आपल्या माणसांचा वार नेहमी हसऱ्या चेहऱ्याच्या आड लपलेला असतो. काही लोकांना तुमचं दुःख सहन होतं, पण तुमचं सुख सहन होत नाही. म्हणून ते तुमच्या संकटात जवळ येतात आणि प्रगती दूर जातात. शेजारी पाजारी संबंध जपावेत, पण प्रत्येकाला आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट सांगावी असं नाही. कारण काही कान ऐकण्यासाठी नसतात, तर पुढं सांगण्यासाठी असतात. नात्यांची किंमत शब्दांनी नाही, तर वेळ आल्यावर मिळालेल्या साथीत दिसते. जी माणसं फक्त गरजेपुरती जवळ येतात ती नाती नसून व्यवहार असतात. काही माणसं तुमच्या आयुष्यात इतकी गोड बोलतात की त्यांच्यावर संशयही येत नाही,
पण त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृती पाहिल्या तर त्यांचं खरं रूप समजायला वेळ लागत नाही. घरातील माणूस जेव्हा घरच्यांच्या यशावर आनंदी न होता अस्वस्थ होऊ लागतो तेव्हा समजून घ्या की नात्यात प्रेमापेक्षा अहंकार जास्त वाढलाय. प्रत्येक वेळी आपलाच गैरफायदा घेतला जात असेल तर समस्या तुमच्या चांगुलपणात नाही. समस्या इतकीच आहे की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवत आहात. ज्यांना तुमच्या आयुष्याचा प्रवास माहिती नसतो तेच लोक तुमच्या यशावर सर्वात जास्त टीका करतात, कारण त्यांना संघर्ष दिसत नाही, फक्त परिणाम दिसतो. काही नाती अशी असतात की ती तुटल्यावर दुःख होत नाही, उलट मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतं, कारण ती नाती प्रेमानं नव्हे तर सहनशक्तीनं टिकलेली असतात. जगात सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आणि सर्वात महाग गोष्ट म्हणजे खरी साथ. सल्ला देणारे संकटात उभे राहणारे फार थोडे असतात. जे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उणिवा शोधतात ते तुमच्यात दोष जास्त आणि स्वतःत गुण कमी असल्याचं नकळत दाखवत असतात. कधी कधी आपल्या शांततेलाच लोक कमजोरी समजतात, पण त्यांना हे कळत नाही की प्रत्येक उत्तर शब्दांनीच द्यावं लागतं असं नसतं. भावकीत काही माणसं अशी असतात की त्यांना तुमची प्रगती दिसली की शुभेच्छा देण्यापेक्षा कारण शोधण्याची घाई होते, कारण त्यांना तुमचं यश नव्हे त्यांची तुलना महत्वाची वाटते. आपल्या घरातला विश्वास संपला की बाहेरच्या शत्रूंची गरज उरत नाही, कारण मग माणूस स्वतःच्या माणसापासूनच सावध राहू लागतो. काही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात म्हणून वाईट नसतात, तर त्यांना तुमच्याबद्दल चांगलं बोलण्यासाठी काहीच सापडत नसतं म्हणून ते वाईट बोलत राहतात. नाती जपण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं तर प्रामाणिकपणा लागतो. प्रेमाचा दिखावा करणारे खूप असतात, पण प्रामाणिकपणे साथ देणारे फार कमी असतात. ज्यांना तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते त्यांना तुमची काळजी असतेच असं नाही. अनेकदा त्यांना फक्त चर्चा करण्यासाठी विषय हवा असतो. लोकांचं खरं रूप त्यांच्या शब्दात नाही तर दुसऱ्याच्या यशाबद्दलच्या प्रतिक्रियेत दिसतं. तिथंच मत्सर आणि मनाचा मोठेपणा दोन्ही उघडे पडतात. स्वार्थी माणसं कधीच नाते तोडत नाहीत, ते फक्त उपयोग संपेपर्यंत नातं टिकवून ठेवतात. उपयोग संपला की त्यांचं प्रेमही संपतं. काही वेळा आपल्याला दुखावणारे लोक परखे नसतात, तर तेच असतात ज्यांच्यासाठी आपण सर्वात जास्त केलेलं असतं. म्हणून उपकारांची अपेक्षा न ठेवता माणुसकी जपावी. आयुष्यात प्रत्येकावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्येकाला ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण जगात चांगली माणसं कमी नाहीत, पण चांगुलपणाचा मुखवटा घालणारी माणसंही कमी नाहीत.